त्याची खूप मोठी चर्चा झाली. पण ताईनं माझा त्यावेळी फोनवर चर्चा झाली. ताईने सांगितलं, भाऊ मी सुरेश जाधवांची मुलगी आहे, मी माझ्या बापाच्या नावाला काळीमा लागेल, मी माझ्या सासऱ्याच्या नावाला काळीमा लागेल असं कुठलंही काम मी करणार नाही. ती फोनवर बिचारी मला बोलली. झाली निवडणूक झाली, त्यांच्यासोबत राहिली. त्यानंतर मी पुण्यात होतो, मला फोन करून भेटायला आल्या. त्या बिचारीच्या डोळ्यात पाणी होतं. भाऊ माझी बॅग ह्यांनी काढली, माझी बॅग चेक केली. मी रूममध्ये एकटीच होती. हे सगळे 6-7 जण आले आणि माझी कपडे चेक केले. कुठली यशवंतराव चव्हाणांची संस्कृती आहे? अशा पद्धतीचे कृत्य करायची. आता आणखीन बोलण्यासारखं मी बोलणार नाही, पण मी एवढंच सांगेन की त्यांनी जी भूमिका घेतली ते वाईट वाटतं. ती परिस्थिती निर्माण कुणी केली? कुणी निर्माण केली? या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. सत्तेच्या मस्तीत एवढे धुंद, कुणाकडे बघायला तयार नाही, बोलायला तयार नाही. आणि माझं सोडा दादा, मला तर एकेरीच, माझा कार्यक्रम तर सातत्याने एकेरीच. तर ठीकच आहे हो, पण माझा काय. त्यामुळं आमचं म्हणणं एवढंच आहे, आमचा बहुमत आहे. आता हे म्हणतात आमचं बहुमत नव्हतं. मला सांगा, आम्हाला किती मतदान झालं? पत्रकार बंधू किती झालं? जिल्हा परिषदेमध्ये आमच्या ताईंना 33, बरोबर ना? ते 33 मतं पडली. म्हणजे ते आमची 2 उचलून नेली. ठीक आहे, 2 उचलून नेलेली मतं पकडा. ती संघ किती झाली? 2. किती? आणि आमची तरी पण जिंकत होतो आम्हीच ना. फक्त सांगायच्या गोष्टी आहेत, असं झालं तसं झालं. मग दम होता की जेवढा दंगा केला, दम होता तर जायचे ना सभापतीच्या निवडी. तेव्हा तर आकडा 37 होता आमच्याकडं. गेले असते मताला का आलं असतं. पण नको, आम्ही खोटं बोलतोय करू नये म्हणून हा विषय केला. पण आज तो विषय नाही. आता निवडणूक झालेली आहे, हे घडलं झालं. या सगळ्या गोष्टी आता गंगेला मिळाल्या. आता खऱ्या अर्थानं जबाबदारी आमची. केसाचं विराजला सांगितलं ना, बऱ्याच जणांनी सांगितलं विराजला, असं करतो तसा करतो. कोणतं आहे मार्केट कमिटीत काहीतरी करतो, म्हणला असा बघतो तसा बघतो. विराजच्या केसाला धक्का लावून दाखव. त्या सुसंस्कृत शहरात असं बोलू नये. पण जर कुणी तशा भाषेत बोलला तर उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत. ठेवा, कुणाच्याही नादाला लागा, आपल्या नादाला लागायचं. आपण कुणाच्या नादी लागत, आपल्या नादी लागला तर सोडत, सावज टप्प्यात येईपर्यंत हात लावत. वर्ष लागल, 2 वर्ष लागल, 3 वर्ष लागल. सावज टप्प्यात याची वाट बघायची क्षमता पण आपल्या. यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सांग. निवडणूक कशी असते, खूप वेदना झाल्या. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराला धक्का लागला असं त्यांना. पण या निवडणुकीच्या माध्यमातून तरी यशवंतराव चव्हाण साहेबांची आठवण झाली, हे थोडकं आहे का? आता तरी आठवण झाली यशवंतराव चव्हाण साहेबांची. ते हा तुमच्या समोर उभा राहिलेला जयकुमार, हे 22 केसेस, एक अर्धी नाही आहे, 22 केसेस. या जिल्हा परिषदेची निवडणूक दादा लढवत होतो. निवडणुकीचा फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि अर्ज भरेल म्हणून मला अटक केली. तेव्हा कुठे गेलता यशवंतराव चव्हाण साहेब? तेव्हा कुठे गेलती यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यातली संस्कृती? पाठीमागच्या वेळची विधान परिषदेची निवडणूक झाली दादा, आणि त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. आणि त्या पराभवातनं एवढं उद्विग्न झाले गडी. माझ्या मसवड शहराची नगरपालिकेची निवडणूक होती, 1 दिवस अगोदर निवडणूक होती. त्यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि मला अख्खी निवडणूक होईपर्यंत त्या मसवडला, माझ्या तालुक्यात, जिल्ह्यात येऊ दिलं नाही. तेव्हा कुठे गेलती यशवंतराव चव्हाण साहेबांची संस्कृती? तेव्हा कुठे गेलते यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार? तेव्हा आपल्यावर येतं तेव्हा यशवंतराव आठवतात, आणि समोरच्याला जाऊन ठोकतात तेव्हा कुठं जातात विचार?
हे एकदा झालं नाही. आता मी मंत्री झालो. मंत्री झाल्यावर ज्या पद्धतीनं जयकुमार गोरेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, हा विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे. एका सामान्य कुटुंबातलं पोरग जेव्हा 4 वर्ष संघर्ष करून 4 वेळा आमदार झालं आणि या जिल्ह्याचा एक सुपुत्र राज्याचा ग्रामविकास मंत्री झाला, तेव्हा त्याचं मंत्रीपद घालवायला आपण काय काय उद्योग केले, कुणाकुणाला पेच घ्यायला लावल्या आणि काय काय भानगडी करायला लावल्या, तेव्हा कुठं गेलती नीतिमत्ता? आणि ज्यांनी हे सगळं केलं दादा, त्यांनी हे सगळं करायला भाग पाडलं. केस झाली, ट्रॅप झाला, पैसे घेतले, सगळं केलं. आणि त्यांनी जेव्हा कबूल केलं की आम्हाला हे कुणी करायला लावलं, तेव्हा वाचवायला ज्यांनी केलं त्याला वाचवायला याच तालुक्याचे आमदार, याच तालुक्याचे मंत्री मुख्यमंत्र्याकडे घेऊन गेले. तेव्हा कुठे गेली ती संस्कृती? तेव्हा कुठे गेली ती नीतिमत्ता?